कल्याणी बोलते ते बरोबर आहे कविता, तू कुठेही जाणार नाहीयेस आणि मला सांग तिथे जाऊन काय होणार आहे? काही होणार नाहीये. अगं आई म्हणून तू विचार करतेस ग, पण मुलगा म्हणून नचिकेतने तसा विचार करायला तर हवा. येते मी. आई 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 प्लीज ऐका. काय कसं समजवायचं हिला? तिचा मुलगा सगळ्याच्या पलीकडे गेलाय. तिथं जाऊन काही वेडवाकडं झालं तर? तुमच्यासारखा 1% समजूतदारपणा जरी असता ना यांच्यामध्ये, तरी परिस्थिती वेगळी असते. ऐकव, तू फक्त आम्हाला ऐकव. काडी काडी जमून ना मी हा संसार उभा केला आणि मला समजूतदारपणाच्या गोष्टी सांगतोय. इतकी वर्ष संसार केला तो असाच, हा? तुम्हा तिघांना वाढवलं ते असंच. अहो होतं बोलायला पाहिजे आईला असं, पण आई सुद्धा कशी वागते बघा ना. तिला साधी गोष्ट कळत नाहीये का, जर किचन टिकलं तर घर टिकेल. तुम्ही आईंच्या ठिकाणी एकदा स्वतःला ठेवून विचार करा ना. त्यांचं आजपर्यंतचं आयुष्य त्या ज्या पद्धतीने जगलेत ना, त्यात स्वप्नही भरल्या पोटी पाहण्याची गोष्ट आहे. आणि अहो त्या काही आता फक्त स्वतःचा विचार करत नाहीये, त्या आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या 2 वेळेच्या भुकेचा विचार करतायत, ज्यात आपण दोघंही येतो बरं का. तुम्हाला याही परिस्थितीमध्ये आईचा राग येत नाहीये का? मला आईंचा राग येऊच शकत नाही. डोंगरा एवढे उपकार आहेत त्यांचे माझ्यावर. असं काय उपकार केले तो माझ्या आईने तुमच्यावर? माझं आयुष्य सुंदर करणाऱ्या, माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात खास व्यक्तीला जन्म दिलाय त्यांनी. ठीक आहे, तुम्ही लाजताय तुम्ही. काही नाही, इकडे इकडे एकदा इकडे बघा ना प्लीज. काय अर्पिता प्लीज मॅडम, प्लीज काय बघा, करताय? तुमचा चेहरा लाल झालाय. काही लाल लाल वगैरे काही झालं झाले नाही, उगाच तुमचे. अहो, काहीतरी खरंच. बोलू नका बघा ना हर्षद तुम्ही. इकडे 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 बघा. अर्पिता मॅडम, लाजताय तुम्ही. काही लाजत वगैरे नाही. समीर, अर्पिता जरा बाहेर येता का? काय झालं? मगाशी पूजाने तुमच्या घरातील बोलणं ऐकलं आणि मला सांगितलं. तिच्याकडे बघू नकोस, तिचं काही चुकलेलं नाहीये. हे बघ समीर, समर्पिता किचन बंद पडणार नाही आणि त्यासाठी आजपासून रोज चाळीतलं एक घर धान्य आणि भाजीपाला याची जबाबदारी घेईल. हो बरोबर. पण तुम्ही दोघांनी मात्र हरायचं नाही, लढत राहायचं. आजी, पूजाताई काय म्हणजे? हो म्हणजे कशासाठी हे सगळं? हे बघ समीर, मध्यमवर्गीय माणूस खूप मुश्किलीने स्वप्न बघतो रे. आमच्यापैकी कोणीही आजपर्यंत हे धाडस करू शकलं नाही. चौकटी बाहेर जगण्याचा साधा विचार सुद्धा मनात आला नाही. पण तुम्ही मात्र तो विचार करताय. आम्ही तुमच्या जागी येऊ शकत नाही, पण तुम्हाला सपोर्ट तर करू शकतो ना. हो. आणि तेच आम्ही करतोय. आजी हे बघा, तुम्ही सगळे हे बोलला तेवढंच खूप आहे आमच्यासाठी. पण ही परीक्षा आमची आहे, ही आम्हालाच देऊ द्या. आणि तुम्ही सगळे फक्त आशीर्वाद देण्यासाठी हात पुढे करा बस. अर्पिता, ऐसा बोल के हमको बराया मत करो. ना
તમે તમારા પરિવાર પાસે મદદ માંગી હતી ને તો પછી એમ જ સમજો કે તમારો પરિવાર જ હેલ્પ કરી રહ્યો છે. ओ हम सब ऐसे समझो तुम्हारा फैमिली हेल्प कर रहा हम. हो. अर्पिता, समीर, तुमची गरज आम्हाला कळते, नाही म्हणू नका. आणि संकोच कसला रे? हा, आम्हाला सुद्धा हक्काने तुम्ही वेळोवेळी मदत करताच ना. हो ना. मग नाही आजी, बरोबर आहे तुमचं. आपण सगळे एक कुटुंबच आहोत आणि हो संकोच वगैरे काही नाही. फक्त एवढ्या लवकर हार नाही मानायची आम्हाला. आणि अण्णा, तुम्ही तर आम्हाला कधीच परक वाटू शकत नाही. जिग्नेश तर भावासारखा आहे मला. आणि आजी, उद्या देव न करो पण जर सगळे दरवाजे बंद झाले, हक्काने तुमचा दरवाजा वाजवू आम्ही. पण अजूनही आम्ही जिद्द सोडली नाहीये. आणि अहो, एवढ्याशा गोष्टीवरनं जर तुमच्या सुनेने आणि मुलाने हार मानली तर बिझनेस कसा करणार आम्ही? त्यामुळे आम्ही ठरवलंय की शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचे. नाही झालं काही तर हक्काने तुमच्याकडे येऊ. तुम्ही दोघं नाहीच ऐकणार का? ठीक आहे, तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि प्रयत्न करत राहा. पण गरज पडली तर आम्हाला हक्काने आवाज द्या. हो, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. हो, आहोत तुझ्या सोबत. माझा फोन वाजतो. मी आलीच. हा निकू, बोल. नचिकेत, काय रे, कोणाची वाट बघतोयस का? आईची. अगं आई इथे येणार आहे ना मला भेटायला. हो. हो, अगं इथला पत्ता सुद्धा मागून घेतलाय तिने माझ्याकडनं. मीनाक्षी, इतके दिवस एक तू सोडलीस ना तर अख्खं जग माझ्या विरोधात होतं. पण आता आज आई मला भेटायला येणार आहे म्हटल्यानंतर अख्खं जग माझ्या बाजूने उभं आहे असं मला वाटतंय. मीनाक्षी, तू बघ, आई एकदा भेटली ना की सगळा कडवटपणा, सगळा गैरसमज सगळं दूर होईल. खरंच याची आई सगळं ठीक करायला येते की काय? यांचा हा मिलाप यशस्वी होऊन चालणार नाही. तुला खूप दिवसांनी मी इतकं खुश बघतेय नचिकेत. मला पण खूप छान वाटतंय तुझ्याकडे बघून. आई येतात ही चांगलीच गोष्ट आहे. हो, फक्त एक लक्षात ठेव, त्यांच्या भलत्या सलत्या सांगण्यावर लक्ष नको देऊ. हा, म्हणजे तू तुझ्या डिसिजनवर ठाम राहा. आई आली वाटतं. आई, ये ना. अगं ये ना, ये ये आई.